Good morning, all. Good morning, ma'am. Good afternoon. Good morning, ma'am. Good afternoon, ma'am. Everyone is present. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Few people are responding. What happened? Yes, ma'am. 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 Okay, what we covered in earlier lecture. Limit test of chloride, sulfate, iron. Limit test of chloride, sulfates, iron, metals. Okay. So from this chapter introduction to pharmaceutical chemistry, there is one bit is remaining. In that lecture, this bit is covered. एकच बीट राहिलाय या चॅप्टर मधून लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक आणि लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक हे इम्पॉर्टंट. Everyone mute yourself. ओके, लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक हे इम्पॉर्टंट बीट आहे ह्या चॅप्टर मधून. सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी आणि लिमिट टेस्ट मधून लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक शुअर शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सो एमसीक्यू असतील किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. Okay. We will start principle of a limit test of for arsenic. In that, so here discussion आहे. So we will see all through that diagram. तुम्हाला लिमिट टेस्ट ऑफ फॉर आर्सेनिक साठी प्रिन्सिपल केमिकल रिएक्शन विचारलं जातं. ऑल्सो मॅम व्हॉइस ब्रेक Ma'am, voice break break होतोय. होतोय. Okay, we will see the principle of limit test for arsenic. So see that apparatus. The apparatus name is Gudget's apparatus. So arsenic is an harmful to our body and cannot be eliminated completely from body. It causes serious illness to the body. So जे काय arsenic आहे ते arsenic जे compound आहे ते कसं आहे हार्मफुल आहे बॉडीसाठी. त्यामुळे कोणत्याही केमिकल कंपाऊंड मध्ये जर आर्सेनिक जर ऑब्झर्व झाला तर त्याला आपण काय करतोय लिमिट टेस्ट टू डिटरमाइन करतोय आणि त्या कंपाऊंड मधून आर्सेनिक ची इम्प्युरिटी बाहेर काढायचा आपण ट्राय करतोय. काय एवढी कोशिश करतोय आपण? बिकॉज आर्सेनिक इज हार्मफुल टू आवर बॉडी. आर्सेनिक जर चुकून सुद्धा स्मॉल अमाऊंट मध्ये आपल्या बॉडीमध्ये गेला तर सिव्हिअर इलनेस करतो. आपले ऑर्गन आहेत ते ऑर्गन डॅमेज पण होण्याचे चान्सेस आहेत. ऑल्सो जे पण काय आर्सेनिक आहे ते आपल्या बॉडीमध्ये बाय मिस्टेकनली जर एंटर झालं तर त्याला इलिमिनेट करण्याची जी प्रोसेस आहे किंवा जे इलिमिनेट जे होतं ते इझिली होत नाही. सो स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रेसेस परत बॉडीमध्ये तसेच रिमेन्स राहतात. त्यामुळे कम्प्लिटली ते बॉडीमधून इलिमिनेट होत नाही. आणि जर तसंच ते फार म्हणजे फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम जर आपल्या बॉडीमध्ये जर तसंच राहिलं तर ते काय करणार आहेत? इट लीड्स टू टॉक्सिक मटेरियल.
मग जे काय आपल्या बॉडी मधले फॅट आहेत, प्रोटीन्स आहेत, त्यांच्यासोबत ते केमिकल रिएक्शन घडवून आणतात आणि बॉडीमध्ये टॉक्झिसिटी तयार करायला स्टार्ट करतात. दॅट्स वाय वी हॅव टू लर्न इन डिटेल लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. त्यासाठी आपल्याला लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक हे लर्न करायचंय. कारण जे पण इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी ह्या लिमिट टेस्ट थ्रू आपण काय करतोय, डिटरमाइन करतोय आणि आपल्याला किती अमाऊंट मध्ये त्या सबस्टन्स मध्ये ती इम्प्युरिटी प्रेझेंट आहे हे पण इन डिटेल कळतंय. So that's why the limit test for arsenic is very important to in your syllabus. Firstly बघा, so this apparatus is known as a Gudget apparatus. So this apparatus contain, हे काय आहे, ग्लास बॉटल आहे. त्या ग्लास बॉटल मध्ये ही जी स्पेस आहे ही एम्प्टी असते. त्यानंतर आपल्याला ह्या ग्लास बॉटल मध्ये सोल्युशन फिलअप करावं लागतं. सो ह्या ग्लास बॉटलच्या वरच्या साईडला रबर आपल्याला लीड असतं, ते रबरनी बनलेलं आहे. सो रबरचं लीड इथं आहे. त्यानंतर त्या लीड वरती होल आहे, जेणेकरून ही जी पिपेट आहे ती पिपेट आपल्याला इन्सर्ट करता येते. आणि आफ्टर दॅट ही जी पिपेट आहे त्या पिपेटच्या वरच्या साईडला ही पिपेट तशीच होल्ड राहावी यासाठी रबर्सचेच परत आपल्याला साईडला सपोर्टिंग असे रबर्सचे आपल्याला स्टँड बघायला मिळतात. त्यानंतर इथं जे आहे इथं लीड ऍसिटेड वूल किंवा आपण कॉटन ह्या पिपेट मध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून इथं जे आपण सोल्युशन फिलअप करतोय ह्यांच्यामधली जी रिएक्शन होती, ह्या रिएक्शन मधून जो गॅस बाहेर पडतोय तो गॅस ह्या पिपेट थ्रू बाहेर यावा ह्या apparatus मधून, ह्या ग्लास बॉटल मधून. आणि त्यानंतर हे लीड ऍसिटेट जे आहे, लीड ऍसिटेटचं आपण कॉटन ह्याच्यामध्ये इन्सर्ट करतो, जेणेकरून हे कॉटन सोबत त्याची रिएक्शन आणि इथून पुढे जो गॅस पास होतोय तो प्युअर फॉर्म मध्ये गॅस पास होण्यासाठी आपण इथं लीड ऍसिटेट कॉटनचा यूज करतोय. त्यानंतर इथं जे आहे तिथं आपल्याला मर्क्युरी क्लोराईड पेपर आपल्याला इथं अटॅच केलेला दिसतो. सो हा मर्क्युरी क्लोराईड पेपर हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथून ह्या गॅप मधून जेवढा पण गॅस बाहेर पडतोय तो कुणासोबत रिॲक्ट होणार आहे, मर्क्युरी क्लोराईड पेपर सोबत. आणि काय करणार आहेत, स्पॉट फॉर्म करणार आहेत. जर समजा आर्सेनिकची इम्प्युरिटी त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल तर आपल्याला मर्क्युरी क्लोराईड पेपर वरती येलो कलरचा स्टेन इथं झालेला दिसतं, तो स्पॉट दिसतो. सो त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्या कंपाऊंड मध्ये आर्सेनिकची इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. सो हे जो मर्क्युरी क्लोराईड पेपर आहे तो मर्क्युरी क्लोराईड आपला नॉर्मल फिल्टर पेपर असतो, तो मर्क्युरी क्लोराईड सोल्युशन मध्ये डीप करून परत त्याला कम्प्लीट ड्राय केलेलं असतं. आणि हा पेपर आपण इथं इन्सर्ट करतोय, जेणेकरून इथून जे पास होणार आहेत गॅसेस ते त्या मर्क्युरी क्लोराईड पेपर सोबत रिॲक्ट करतील. आणि जर आर्सेनिकची इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर त्या मर्क्युरी क्लोराईड पेपर वरती आपल्याला स्पॉट, तिथं येलो कलरचं स्टेन किंवा स्पॉट आपल्याला दिसायला लागतात. So this is the structure or diagrammatic representation of a Gudget apparatus. So Gudget apparatus मध्ये किती पार्ट आहेत? फर्स्टली आपल्याला ग्लास बॉटल बघायला मिळती. सो इथून ती हॉलो असती, सो एम्प्टी असती. त्यानंतर त्या ग्लास बॉटलला वरती लीड असतं, जे की आपण काय म्हणतोय, झाकण. सो लीड, ते लीड कशाने प्रिपेअर केलेलं आहे, रबरचं आपल्याला. सो रबरचं ते लीड आपल्याला बघायला मिळतं. प्लस त्या लीड मध्ये आपल्याला पिपेट इन्सर्ट करता येईल एवढ्या साईजचं त्याला होल असतं. आफ्टर दॅट ही पिपेट आपल्याला त्या सोल्युशनच्या थोड्या वरती अंतरापर्यंत आपल्याला इन्सर्ट करायची आहे. आणि ह्या पिपेट मध्ये आपल्याला काय ऍड करायचंय, लीड ऍसिटेट कॉटन आपल्याला ऍड करायचंय. मग हा लीड ऍसिटेट हे एक सेपरेट आपल्याला सोल्युशन बनवून घ्यावं लागतं. त्यामध्ये आपला नॉर्मल जो कॉटन आहे तो डीप करायचा आणि त्या पिपेट मध्ये इन्सर्ट करायचा, मिडल ऑफ द पिपेटच्या मिडल मध्ये. त्यानंतर वरच्या पोर्शन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, मर्क्युरी क्लोराईड पेपर हे इन्सर्ट करण्यासाठी तिथं प्लेस असती आणि साईडला त्याला सपोर्टिंग तो पेपर व्यवस्थित होल्ड व्हावा यासाठी तिथं रबरचे क्लिप्स असतात किंवा सपोर्टिंग असं रबर्स तिथं अटॅच केलेले असतात, जेणेकरून मर्क्युरी क्लोराईड पेपर आहे तो व्यवस्थित तिथं होल्ड व्हावा. त्यानंतर ह्याचं प्रिन्सिपल काय आहे,
की जे पण सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये केमिकल कंपाऊंड आहे डेफिनेटली त्या सोल्युशन मध्ये ते काय करतील एकमेकांसोबत रिॲक्ट करतील त्यानंतर त्या रिॲक्शन मधून गॅस बाहेर पडतोय सो हा गॅस आपण काय करतोय ह्या पिपेट थ्रू बाहेर येतोय सो त्याच्यासाठी आपण ही पिपेट इन्सर्ट केली की जो पण गॅस इथं क्रिएट होतोय ह्या हॅलो ग्लास बॉटल मध्ये तो काय व्हावा तो गॅस ह्या पिपेट थ्रू बाहेर यावा आफ्टर दॅट ज्यावेळेस हे गॅस सगळे इथून पास होतात आणि त्यावेळेस ते कुठे जाऊन थांबणार आहेत लीड ऍसिटेट कॉटन इथे जाऊन थांबणार आहेत आणि तिथून जो गॅस पास होईल तो कसा असेल प्युअर फॉर्म मधला गॅस असेल सो लीड ऍसिटेट मुळे काय होणार आहे जे पण अदर गॅसेस फॉर्म झालेत त्याच्यासोबत ते काय होतील तिथंच थांबतील आणि प्युअर फॉर्म मधला जो गॅस आहे तो पुढे पास होईल त्यानंतर ह्या पॅसेज मधला जो गॅस आहे तो कुणासोबत रिॲक्ट करणार आहे मर्क्युरी क्लोराइड पेपर सोबत आपल्याला रिॲक्ट होताना दिसतो त्यानंतर जर समजा आर्सेनिकची इम्प्युरिटी असेल तर ह्या गॅसमुळे काय होणार आहे त्या मर्क्युरी क्लोराइड पेपर वरती येलो कलरचा स्टेन आपल्याला ऑब्झर्व होतो सो इथपर्यंत सगळ्यांना समजलंय Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. okay then see this reaction so chemical reaction बघा फर्स्टली सिंपल सांगते केमिकल रिॲक्शन सो फर्स्टली जे पण आपण लिमिट टेस्ट परफॉर्म करण्यासाठी स्टार्टिंग मटेरियल आपण काय वापरतोय आर्सेनिक वापरतोय सो आर्सेनिकची लिमिट टेस्ट आपण कुणासोबत करतोय किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड करतोय स्टॅनस ऍसिड सो आर्सेनिक रिॲक्ट विथ स्टॅनस ऍसिड इट गिव्स आर्सेनिक ऍसिड सो जे आर्सेनिक आहे ते आपण स्टॅनस ऍसिड सोबत रिॲक्ट करतोय त्यानंतर आपल्याला काय मिळतंय स्टॅनस ऍसिड मिळते सो दिस स्टॅनस ऍसिड we will see in two form first is a pentavalent and second is a trivalent so जे काय स्टॅनस ऍसिड आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन टाइपचे स्टॅनस ऍसिड त्या सोल्युशन मध्ये प्रिपेअर होताना दिसतंय फर्स्ट आहे पेंटाव्हॅलंट अँड सेकंड आहे ट्रायव्हॅलंट त्यातला जो ट्रायव्हॅलंट जो कंपाऊंड आहे तो कसा आहे स्टेबल फॉर्म मध्ये आहे सो दिस अंडरगो इन द रिॲक्शन विथ झिंक जो काय ट्रायव्हॅलंट स्टॅनिक ऍसिड आहे तो काय करतो फर्दर रिॲक्शन मध्ये झिंक सोबत रिॲक्ट होतो आणि त्या झिंक सोबत पण HCl चा आपण यूज केलेला आहे सो झिंक प्लस HCl इट गिव्स नेसेंट हायड्रोजन and after that this hydrogen formed during the reaction of a zinc and HCl so arsenic acid react with that nascent hydrogen and form a arsenious gas so next step ला आपल्याला arsenious gas तिथं फॉर्म होताना दिसतोय after this arsenious gas react with mercuric chloride and it gives mercuric arsenious सो येलो कलरचा आपल्याला स्टेन त्या पेपर वरती शो होतं ते कशाचं आहे स्टेन मर्क्युरिक आर्सेनियस सो येलो कलरचं ते स्टेन आहे सो फर्स्ट स्टेपला काय आहे आर्सेनिक प्लस स्टॅनस ऍसिड ह्याची रिॲक्शन होताना दिसते सो हे काय करणार आहेत हे कन्वर्जन इट लीड्स टू कन्वर्जन इनटू आर्सेनियस ऍसिड सो आर्सेनियस ऍसिड मध्ये आपल्याला त्याचं कन्वर्जन होताना दिसतंय प्लस हे जे आर्सेनियस ऍसिड आहे ते नेसेंट हायड्रोजन सोबत रिॲक्ट होणार आहे मग नेसेंट हायड्रोजन कधी फॉर्म होणार आहेत ज्यावेळेस झिंकची हायड्रोक्लोरिक सोल्युशन सोबत रिॲक्शन होईल मग सो इन द प्रेझेन्स ऑफ अ हायड्रोक्लोरिक सोल्युशन झिंक रिॲक्ट विथ दॅट सोल्युशन अँड इट गिव्स और इट फॉर्म्स अ नेसेंट हायड्रोजन हे जे आपल्याला नेसेंट हायड्रोजन दिसतात किंवा सेपरेट हायड्रोजनचे आयन्स दिसतात ते कशामुळे फॉर्म होतात झिंकची रिॲक्शन HCl सोबत होती त्यामुळे मग हा जो फॉर्म झालेला आर्सेनियस ऍसिड आहे तो नेसेंट हायड्रोजन सोबत रिॲक्ट करतो आणि आर्सेनिक गॅस फॉर्म करतो सो हिअर यू विल सी द आर्सेनिक गॅस मग जो आर्सेनिक गॅस आहे तो परत कोणासोबत रिॲक्ट करणार आहे इथं जो आपण मर्क्युरिक क्लोराइड पेपर अटॅच केलाय त्याच्यासोबत रिॲक्ट करणार आहे सो आर्सेनिक गॅस रिॲक्ट विथ mercuric chloride paper and it gives mercuric arsenious yellow color stain म्हणजे
ही जी मर्क्युरी क्लोराईड पेपर आहे आणि आर्सेनियस गॅस आहे हे एकमेकांसोबत रिॲक्ट करतील आणि ती रिॲक्शन आपल्याला ह्या मर्क्युरी क्लोराईड पेपर वरती येलो कलरच्या स्टेनच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतं. मग ते येलो कलरचा स्टेन कशामुळे फॉर्म झालाय? बिकॉज इट कंटेन मर्क्युरी आर्सेनियस कॉम्प्लेक्स. सो मर्क्युरी आर्सेनियस कॉम्प्लेक्स त्या स्टेन मध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे ते येलो कलरचं आपल्याला दिसायला लागतं. सो हे सगळ्यांना केमिकल रिॲक्शन विथ गडजस apparatus क्लिअर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके Chemical reaction अजून एकदा एक्सप्लेन करता का मॅम? ओके. सो फर्स्ट स्टेप काय आहे केमिकल रिॲक्शन मध्ये? पहिली रिॲक्शन कोणासोबत होणार आहे? आर्सेनिक प्लस स्टॅनस ऍसिड. सो जे आर्सेनिक आहे ते आर्सेनिक कोणासोबत रिॲक्ट करणार आहे? स्टॅनस ऍसिड सोबत. सो स्टॅनस ऍसिड मध्येच आपल्याला HCl चा प्रेझेंट असलेला दिसतो, बिकॉज स्टॅनस ऍसिड इज फॉर्मड फ्रॉम HCl फ्री फ्रॉम आर्सेनिक प्लस स्टॅनस क्लोराईड. ह्यांची केमिकल सोल्युशन आपण प्रिपेअर करतोय आणि त्या सोल्युशनला आपण काय म्हणतोय? स्टॅनस ऍसिड. सो तुम्हाला वाटलं असेल की नेसंट हायड्रोजन प्रिपेअर होत आहेत, पण त्याच्यामध्ये आपण HCl चा कुठे युज केलाय किंवा झिंक कुठे आहे? सो जे आपण कंपाऊंड जे युज करतोय त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये अदर जे इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत त्या इम्प्युरिटीज सोबत झिंक पण आपल्याला त्या सबस्टन्स मध्ये मिक्स झालेलं दिसतं. मग त्यामधलं जे झिंक आहे ते कोणासोबत रिॲक्ट करतंय? HCl सोबत रिॲक्ट करतंय. मग हे HCl कुठं आहे? HCl स्टॅनस ऍसिडच्या सोल्युशन मध्ये आहे, कारण स्टॅनस ऍसिड आपण कशापासून प्रिपेअर करतोय? फ्री फ्रॉम आर्सेनिक असं आपण HCl घेतोय आणि त्यानंतर स्टॅनस क्लोराईड हे सेपरेट आपण सोल्युशन घेतोय आणि त्या दोन सोल्युशनला स्पेसिफिक असं IP नुसार जी क्वांटिटी मेन्शन केली त्याच्यानुसार आपण ते सोल्युशन एकमेकात मिक्स करतोय. आफ्टर मिक्सिंग दॅट सोल्युशन वी गॉट स्टॅनस ऍसिड. मग त्या दोन्ही सोल्युशनचं मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला स्टॅनस ऍसिड हे मिळते. सो आर्सेनिक आपण रिॲक्ट कोणासोबत करतोय? स्टॅनस ऍसिड सोबत रिॲक्ट करतोय आणि त्यामधून आपल्याला काय मिळतंय? आर्सेनियस ऍसिड मिळते. हे आर्सेनियस ऍसिड कोणासोबत रिॲक्ट करणार आहेत? नेसंट हायड्रोजन सोबत रिॲक्ट करणार आहेत. हे नेसंट हायड्रोजन कशापासून फॉर्म होणार आहेत? जे पण स्टॅनस ऍसिड मधलं जे पण HCl आहे ते HCl आणि झिंक जे आहे त्याच्यासोबत रिॲक्ट करतील HCl सोबत आणि नेसंट हायड्रोजन फॉर्म करतील. सो त्या सोल्युशन मध्ये जेवढे पण नेसंट हायड्रोजन फॉर्म झाले त्याची रिॲक्शन आर्सेनिक ऍसिड सोबत होईल आणि इट फॉर्म्स आर्सिन गॅस. सो आर्सिन गॅस इथं फॉर्म होणार आहे. हा आर्सिन गॅस परत कोणासोबत रिॲक्शन करणार आहे? मर्क्युरी क्लोराईड सोबत. सो मर्क्युरी क्लोराईड सोबत रिॲक्ट केल्यानंतर ना फायनल जे आपल्याला कॉम्प्लेक्स मिळतं दॅट इज अ मर्क्युरिक आर्सेनियस. सो हे मर्क्युरिक आर्सेनियस येलो कलरचा आपल्याला कॉम्प्लेक्स प्रिपेअर होताना दिसतं किंवा त्या पेपरवरती येलो कलरचा स्टेन प्रोड्यूस झालाय. इट मीन्स दॅट स्टेन कंटेन मर्क्युरिक आर्सेनियस कॉम्प्लेक्स. सो समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो प्रिन्सिपल बघा. Limit test for arsenic. First, limit test for arsenic is based on semi-quantitative determination of arsenic impurities in the test sample of a drug. The sample is dissolved in a stanated acid which convert the arsenic impurities to arsenious acid or arsenic acid depending upon valency state of arsenic impurity present in the test. जसं की आपण बघितलं की पहिल्या स्टेप मध्ये काय होतंय? आर्सेनिक जे आहे ते स्टॅनस ऍसिड सोबत रिॲक्ट होते. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? आर्सेनिक ऍसिड मध्ये. मग हे जे आर्सेनिक ऍसिड आहे ते आपल्याला दोन टाइप मध्ये फॉर्म होताना दिसते. फर्स्ट इज अ पेंटाव्हॅलंट अँड सेकंड इज अ ट्रायव्हॅलंट. त्यातला ट्रायव्हॅलंट जे कंपाऊंड आहे ते मोर स्टेबल आहे दॅन अ पेंटाव्हॅलंट. सो डिपेंडिंग अपॉन व्हॅलेन्सी स्टेट आर्सेनिक इम्प्युरिटी प्रेझेंट इन द टेस्ट. सो व्हॅलेन्सीच्या ह्याच्यावरती बेसिसवरती ते आर्सेनिक ऍसिड आपल्याला टू फॉर्म मध्ये तिथं प्रेझेंट असताना त्या सोल्युशन मध्ये दिसते. त्यातला ट्रायव्हॅलंट कंपाऊंड आहे तो मोर स्टेबल आहे आणि तोच पुढं फर्दर रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय. सो व्हेन ऍसिड
acidic solution of a sample is treated with a reducing agent stannous chloride convert pentavalent arsenic acid into trivalent arsenious acid. मग जे काय स्टॅनस ऍसिड जे आहे त्याच्यामधला स्टॅनस क्लोराइड जो आहे तो काय करतोय, जो रिमेनिंग पेंटाव्हॅलंट आर्सेनिक जो ऍसिड आहे त्याला परत कन्व्हर्जन ट्राव्हॅलंट आर्सेनियस ऍसिड मध्ये करतोय. The arsenious acid is then converted into gaseous arsenious hydride, so arsenic gas, with the help of a nascent hydrogen, which is produced by zinc and hydrochloride acid. जे पण आपल्याला नेसेंट हायड्रोजन फॉर्म होताना दिसतात ते कुणामुळे फॉर्म होतात, झिंकची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होती, त्यामधून नेसेंट हायड्रोजन फॉर्म होताना दिसतात. सो ते नेसेंट हायड्रोजन आर्सेनिक ऍसिड सोबत रिएक्ट करतील आणि आर्सेन गॅस क्रिएट करतील. सो आर्सेन गॅस इज क्रिएटेड थ्रू द ट्यूब बाय द स्टीम ऑफ अ हायड्रोजन and out through the mercury chloride paper. A reaction occur between arsine and mercury chloride which produce yellow color stain. So त्यानंतर जे पण काय आर्सेन गॅस प्रोड्यूस झालाय तर मर्क्युरी क्लोराइडच्या पेपर सोबत रिएक्ट होईल आणि येलो कलरचा स्टेन तिथं शो होईल. द स्टेन प्रोड्यूस्ड बाय द टेस्ट सॅम्पल compared with that standard arsenic solution. The limit test of arsenic is expressed as a part per million. So कोणत्या ह्याच्यामध्ये आपण ते आर्सेनिक ची इम्प्युरिटी मेजर करतोय, पार्ट पर मिलियन्स मध्ये आपण हे मेजर करतोय. सो जो स्टेन जो प्रोड्यूस झालाय त्याला फक्त आपल्याला काय करायचंय, स्टँडर्ड सोबत कंपॅरिझन करायचंय. जे काय आपलं टेस्ट सॅम्पल आहे त्यातला स्टेनचा कलर इंटेन्सिटी आपल्याला चेक करायचे, कुठपर्यंत स्पॉट क्रिएट झालाय आणि त्याच स्टँडर्ड सोबत आपल्याला कंपॅरिझन करून बघायचं आहे. सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर अ आर्सेनिक. इम्पॉर्टंट काय आहे, प्रिन्सिपल, केमिकल रिएक्शन अँड गडजेट ॲपॅरेटस. Okay, due to network error, you have to wait for 2 minutes. So we will start our lecture. Firstly, जे गॅजेट्स apparatus आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट्स तिथं बघायला मिळतात. फर्स्ट पार्ट आहे ग्लास बॉटल अँड सेकंड पार्ट आहे पिपेट. सो ह्या दोन्ही मध्ये आपल्याला अरेंजमेंट केलेली दिसती. सो अरेंजमेंट मध्ये काय काय असणार आहे, जे ग्लास बॉटल आहे म्हणजे बॉटमचा जो पार्ट आहे, सो यू विल सी इन द डायग्राम. सो हा जो ग्लास बॉटलचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ही सगळी बॉटल एम्प्टी आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अरेंजमेंट काय आहे ह्या ग्लास बॉटल मध्ये, की वरचं जे लीड आहे ते रबरचं आहे आणि त्या रबरच्या लीड मध्ये एक होल आहे जेणेकरून आपल्याला पिपेट इन्सर्ट करता येईल. ही पिपेट आपण इन्सर्ट केल्यानंतर ह्या पिपेट मध्ये अरेंजमेंट काय केलेली आहे, सो मिडल ऑफ दॅट पिपेट वी हॅव टू इन्सर्ट अ लीड ऍसिटेड कॉटन. सो लीड ऍसिटेड सोल्युशन घ्यायचं, बेकर मध्ये प्रिपेअर करायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये जो नॉर्मल कॉटन आहे तो डीप करायचा आणि आफ्टर दॅट वी हॅव टू इन्सर्ट दिस लीड ऍसिटेड कॉटन इनटू दॅट पिपेट. त्यानंतर in the upper side of the pipette there is a arrangement for a mercury chloride paper. So mercury chloride paper हा कसा आहे, so simple फिल्टर पेपर आहे जे की आपण मर्क्युरी क्लोराइड सोल्युशन मध्ये डीप करून परत त्याला ड्राय केलेला आहे. सो कम्प्लीट ड्राय झाल्यानंतर तो मर्क्युरी क्लोराइड पेपर प्रिपेअर होतो. सो इन दॅट अप्पर साइड ऑफ द पिपेट देर इज अ अरेंजमेंट फॉर अ इन्सर्ट ऑफ अ मर्क्युरी क्लोराइड पेपर. दोन्ही रबरचे आपल्याला क्लिप्स बघायला मिळतात. सो ते रबरचे क्लिप्स सपोर्टिंग कशासाठी आहेत, मर्क्युरी क्लोराइड पेपर आहे तो होल्ड करण्यासाठी. सो तो मर्क्युरी क्लोराइड पेपर 2 रबरच्या त्या क्लिप मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि इथून जो गॅस पास होणार आहे तो डायरेक्टली मर्क्युरी क्लोराइडच्या पेपर वरती रिएक्ट होईल.
So if arsenic is present in that substance or that solution, then it gives the yellow color stain. मग त्या मर्क्युरी क्लोराइड पेपर वरती आपल्याला येलो कलरचा स्टेन बघायला मिळतो जर आर्सेनिकची इम्प्युरिटी त्या सोल्युशन मध्ये किंवा त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असेल तर. So this is the arrangement of a Gudget apparatus. So reaction, chemical reaction, you are clear? Principal and chemical reaction. आहेत का सगळेजण प्रेझेंट? व्हॉइस येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. प्रिन्सिपल आणि केमिकल रिएक्शन सगळ्यांना समजली? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, केमिकल रिएक्शन मध्ये काय होणार आहे? कुणाची रिएक्शन होणार आहे फर्स्टली? Arsenic acid. Arsenic acid. आर्सेनिक ऍसिडची रिएक्शन होईल का? फर्स्ट स्टेप काय असणार आहे? Arsenic plus stannous acid. ओके, करेक्ट. आर्सेनिक प्लस स्टॅनस ऍसिड. सो स्टॅनस ऍसिड कसं प्रिपेअर केलेलं आहे? रिपीट करायचंय का? हो मॅम. Yes, ma'am. ओके, सो फर्स्ट स्टेप मध्ये रिएक्शन कुणाची होणार आहे? सिम्पली तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. आर्सेनिक प्लस स्टॅनस ऍसिड ह्यांची रिएक्शन होणार आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? आर्सेनिक ऍसिड. सो हे आर्सेनिक ऍसिड आपल्याला फॉर्म होण्याच्या आधी ह्याची रिएक्शन स्टॅनस ऍसिड मुळे होते. मग हे स्टॅनस ऍसिड कशापासून बनवलेलं आहे? सो स्टॅनस ऍसिड प्रिपेअर्ड फ्रॉम HCl फ्री फ्रॉम आर्सेनिक. आपण इथं HCl चा यूज करतोय स्टॅनस ऍसिड साठी. मग हे जे HCl आहे ते कसं घेतलेलं आहे आपण? फ्री फ्रॉम आर्सेनिक. म्हणजे प्युअर फॉर्म मधले इथे HCl आपण यूज करतोय की ज्याच्यामध्ये आर्सेनिकची इम्प्युरिटी नकोय. सो असं प्युअर फॉर्म मधले HCl आपण एका बिकर मध्ये घेतले. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय ऍड केले? स्टॅनस क्लोराइड. सो स्टॅनस क्लोराइड हे सेपरेटली आपण एक सोल्युशन प्रिपेअर केले आणि त्या HCl मध्ये मिक्स केले. सो ह्या दोन्हीच्या रिएक्शननी आपल्याला काय मिळते किंवा त्या दोन सोल्युशन आपण कंबाइनली केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? स्टॅनस ऍसिड. सो फर्स्ट स्टेप काय आहे? आर्सेनिक रिएक्ट विथ स्टॅनस ऍसिड, इट गिव्स आर्सेनिक ऍसिड. सो आर्सेनिक ऍसिड आपल्याला इथं फॉर्म होताना दिसते. हे जे आर्सेनिक ऍसिड आहे हे आपल्याला दोन फॉर्म मध्ये फॉर्म होताना दिसते. म्हणजे त्याचे परत दोन टाइप पडतात, पेंटा आणि ट्रायव्हॅलेंट. सो पेंटाव्हॅलेंट आर्सेनिक ऍसिड आणि ट्रायव्हॅलेंट आर्सेनिक ऍसिड अशा दोन फॉर्म मध्ये हे त्या सोल्युशन मध्ये प्रिपेअर होते हे कॉम्प्लेक्स. मग त्यातला ट्रायव्हॅलेंट जो कॉम्प्लेक्स आहे, ट्रायव्हॅलेंट कॉम्प्लेक्स इज अ मोर स्टेबल फॉर्म. सो ट्रायव्हॅलेंट स्टेबल असल्यामुळे फर्दर रिएक्शन मध्ये तो इन्व्हॉल्व होते. नेक्स्ट आहे दिस आर्सेनिक ऍसिड रिएक्ट विथ दिस आर्सेनिक ऍसिड रिएक्ट विथ द नेसेंट हायड्रोजन. सो हे जे आर्सेनिक ऍसिड आहे ते नेसेंट हायड्रोजन सोबत रिएक्ट होणार आहे. मग नेसेंट हायड्रोजन कुणापासून फॉर्म होणार आहेत? एनीवन? Zinc and HCl. Zinc and HCl. ओके, करेक्ट. झिंक आणि HCl च्या रिएक्शन पासून नेसेंट हायड्रोजन फॉर्म होत आहेत आणि त्या नेसेंट हायड्रोजनची रिएक्शन हे आर्सेनियस गॅस सोबत होती and it gives to mercury. Wait for 1 minute. Oh madam. Hello, voice is audible. Sorry for disturbance. Yes, ma'am. Yes, ma'am.
जे काय आर्सेनियस गॅस आहे ते नेसंट हायड्रोजन सोबत रिॲक्ट होते आणि काय फॉर्म करते आर्सिन गॅस. आणि हा आर्सिन गॅस परत मर्क्युरी क्लोराईड सोबत रिॲक्ट होते आणि मर्क्युरी आर्सेनियस हे आपल्याला कॉम्प्लेक्स बघायला मिळते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ आर्सेनिक कंपाऊंड. म्हणजे आर्सेनिकची इम्प्युरिटी असल्यामुळे आपल्याला मर्क्युरिक आर्सेनियस हे फायनल कॉम्प्लेक्स त्या मर्क्युरी क्लोराईड पेपर वरती बघायला मिळते ऍज अ येलो कलर स्टेन. ते समजलं. नेक्स्ट आहे प्रोसिजर. स्टँडर्ड सोल्युशन. सो प्रोसिजर मध्ये फर्स्टली आपल्याला स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. इन दॅट टेक 1 ml of a arsenic standard solution, dilute with a 50 ml of water in a glass bottle or flask. Add a 5 ml 1 molar potassium iodide and add a 10 gram zinc. Mix it well. After that, 5 immediately assemble the apparatus and immerse the bottle flask in the water bath at a temperature such that uniform evolution of a gas is maintained. Allow the reaction to take place for 40 minutes. सो ह्याच्यामध्ये हे जे स्टँडर्ड सोल्युशन आपण प्रिपेअर करतो ह्याच्यामध्ये प्रोसिजर मध्ये त्यांनी इन डिटेल प्रोसिजर सांगितलेली आहे की स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करताना काय करायचं आहे. आपल्याला 1 ml एवढं आर्सेनिक स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचं आहे. त्या 1 ml ला आपल्याला 50 ml डिस्टिल वॉटर सोबत डायल्यूट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत ऍड 5 ml ऑफ 1 मोलार पोटॅशियम आयोडाइड. 1 मोलार पोटॅशियम आयोडाइड ह्याचं सोल्युशन आपल्याला त्या डिस्टिल केलेल्या सोल्युशन मध्ये ऍड करायचंय. किती क्वांटिटी मध्ये 5 ml एवढं. अँड ऍड 10 ग्रॅम झिंक. सो इथं जे की मी मगाशी सांगितलेलं की झिंक कुठं आपल्याला ऑब्झर्व होतं स्मॉल अमाऊंट मध्ये त्या कंपाऊंड मध्ये असतं. प्लस प्रोसिजर मध्ये आपण 10 ग्रॅम झिंक आपण ऍड करतोय कारण आपल्याला नेसंट हायड्रोजन पाहिजे आहेत. सो स्मॉल अमाऊंट मध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे. बट वरून पण आपण त्या प्रोसिजर मध्ये झिंक आपण ऍड का करतोय कारण तिथं नेसंट हायड्रोजन फॉर्म झाले पाहिजे. कारण तिथून पुढे रिॲक्शन आर्सेनिक ऍसिडची त्या नेसंट हायड्रोजन सोबतच होणार आहे आणि आर्सिन गॅस इथं फॉर्म होणार आहे. त्यासाठी आपण तिथं झिंक परत प्रोसिजर मध्ये ऍड करतोय त्या सोल्युशन मध्ये ऍड करतोय. नेक्स्ट, immediately assemble the apparatus and immerse the bottle in a water bath at a temperature such that uniform evolution of a gas is maintained. म्हणजे पण आपण अरेंजमेंट करतोय की जे पण गडजेस apparatus आहे त्या apparatus मध्ये त्या बॉटल मध्ये सो ती बॉटल ग्लासची बॉटल आहे त्याच्यामध्ये आपण हे सोल्युशन काय करतोय ऍड करतोय इमर्स करतोय आणि त्यानंतर हे जे गडजेस apparatus आहे त्याला आपण कशामध्ये ठेवतोय वॉटर बाथ मध्ये ठेवतोय आणि त्याला खालून टेम्परेचर देतोय जेणेकरून जो गॅस फॉर्म होतोय तो युनिफॉर्मली पास व्हावा. इव्हॅल्युएशन म्हणजे त्याला कंटिन्युअस ते इव्हॅल्युएशन होत राहावं त्या गॅसचं. यासाठी आपण त्याला लिटर बिट ऍज पर देअर नीड आपण काय करतोय टेम्परेचर त्याला प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर ह्याची जी कम्प्लीट रिॲक्शन आहे ती रिॲक्शन होण्यासाठी 40 मिनिट्स एवढा टाइम लागतो. अलाउ द रिॲक्शन टू टेक प्लेस फॉर 40 मिनिट. ही रिॲक्शन 40 मिनिट मध्ये कम्प्लीट होती. आपल्याला पाहिजे तो गॅस मिळतो आणि लास्टली आपल्याला स्टेन पण तिथं दिसायला लागतो. नेक्स्ट, इट इज अ प्रोसिजर फॉर अ स्टँडर्ड सोल्युशन. नेक्स्ट, टेस्ट सोल्युशन ऑफ अ सोडियम ऍसिटेट. Accurately, first step, accurately weigh 5 gram of a sodium acetate and dissolve in a 50 ml water in the glass bottle. Add a 50 ml stannated hydrochloric acid to this. Add 5 ml of a 1 molar potassium iodide. Add 10 gram of a zinc and immediately assemble the apparatus and immerse the bottle flask in a water bath at a temperature such that a uniform evaluation of a gas is maintained. And sixth, allow the reaction to take place for 40 minutes. After 40 minutes, any stain produced by test sample and mercury chloride paper is compared with that of a standard. So similar आहे. जसं आपण स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर केले तसंच आपल्याला टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करायचंय. बट टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करताना आपल्याला काय यूज करायचंय सोडियम ऍसिटेट.
सो 5 ग्राम एवढं सोडियम ऍसिटेट आपल्याला 50 ml एवढ्या डिस्टिल वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचंय आणि 50 ml सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर डायल्यूट केल्यानंतर ना त्याच्यामध्ये 15 ml सो 15 ml एवढं स्टॅनेट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचंय. आफ्टर दॅट 5 ml पोटॅशियम आयोडाइड हे ऍड करायचंय. त्यानंतर 10 ग्राम एवढं झिंक आपल्याला अगेन त्या सोल्युशन मध्ये ऍड करून मिक्स करायचंय आणि ज्यावेळेस हे सोल्युशन फॉर्म होतं त्यावेळेस आपल्याला त्या गडजेस ऍपॅरेटस मध्ये हे सोल्युशन टाकायचंय, त्याला हीट द्यायची, 40 मिनिट साठी वेट करायचंय आणि त्यानंतर ना त्या मर्क्युरी क्लोराईड पेपरवरती जो स्टेन येतोय ते स्टेन आपल्याला स्टँडर्ड सोबत कंपॅरिझन करायची आहे. सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. इट्स अ प्रोसिजर, प्रिन्सिपल, apparatus, chemical reaction, all we are seen in today's lecture. So कोणाला काही डाऊट आहे? सो हा बीट आपण कंप्लीट केलेला आहे. सो इथं आपला हा चॅप्टर, सो चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा चॅप्टर इथं कंप्लीट होते. सो कुणाला काय पूर्ण चॅप्टर मधून काय डाऊट आहे? No teacher. ओके.